गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, तर आपण श्री स्वामी समर्थांना त्रिवार वंदना करून आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। पालकांनी आपल्या मुलाला परीक्षेत चांगले यश प्राप्त व्हावे यासाठी स्वामींची सेवा संकल्पपूर्वक करावी। स्वामी समर्थांची सेवा आईवडिलांनी मुलांसाठी केली तरी चालू शकते। अनेक वेळा मुलं देवाचं पूजन नामस्मरण करायला मागत नाहीत, अशा वेळी पालकांनीच स्वामींना शरण जायचं आहे बघा, त्यामुळे सर्व काही उत्तम होते। तुमची मुलंही तुमचं ऐकत नसतील, तुमच्याशी उद्धटपणे बोलत असतील किंवा तुम्हाला त्रास देत असतील, तर तुम्ही ही नक्की सेवा करा। स्वामी तुमच्या कायम पाठीशी आहेत, हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको। तर ऐका, आईने मुलांना शैक्षणिक सुयश प्राप्त होईपर्यंत दर पौर्णिमेला स्वामींचा उपवास करावा आणि मुलाच्या शैक्षणिक यशासाठी प्रार्थना करावी। स्वामींना आईने दर गुरुवारी गुळपापडीचा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या मुलामुलीला चांगले शैक्षणिक यश प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करावी। आता बघा, पुढील मुद्दा आहे तो म्हणजे दर गुरुवारी मठात जाऊन आई किंवा वडिलांनी दोघांपैकी कोणी गेलं एक तरी चालेल, स्वामींना मुलांच्या शिक्षणाबद्दल प्रार्थना करावी आणि स्वामींच्या मठात एक छोटासा तुपाचा दिवा लावावा। तुपाचा दीप हे यशाचे प्रतीक आहे, मांगल्याचे प्रकाशाचे प्रतीक आहे। आपले मूल चांगले शैक्षणिक यश संपादन करेपर्यंत हा उपाय अवश्य जरूर करा, आपल्या संततीस खूप यश प्राप्त होईल। आता अक्कलकोटला वर्षातून एकदा किंवा पौर्णिमेला आपल्या मुलामुलींना तुमच्याकडे जे असतील त्यांना घेऊन जावे किंवा आपण म्हणजेच आईवडिलांनी स्वतः तरी एकदा जाऊन यावे। मुलांना वेळ नसेल, शाळेला सुट्टी नसेल, तर अवश्य वर्षातून एकदा पौर्णिमेला जायचं आहे बघा। तुपाचे 11 दीप स्वामींच्या वटवृक्ष मठात लावून प्रार्थना करायची आहे। मुलांना सुयश प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आईवडिलांनी एखाद्या पौर्णिमेला वर्षातून एकदा सरस्वती स्तोत्र व स्वामींचे एखादे स्तोत्र 21 प्रती एखाद्या जागृत मठात वाटाव्या, यामुळे स्वामींची सेवा होईल। दर पौर्णिमेला मुलांनी म्हणजे पालकांनी घरी किंवा मठात शैक्षणिक प्रगतीसाठी स्वामींच्या पादुकांचे पूजन करायचे आहे। जमेल तेवढे अवश्य करा। आपल्या मुलाला परीक्षेत यश मिळेपर्यंत या गोष्टी पाळायच्या आहेत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आणि तुमचे मूल जेव्हा परीक्षेला निघेल तेव्हा तुम्ही स्वामींना घरात वंदन करून निघायला सांगायचं आहे। जाताना ओम स्वामी ओम हा मंत्र जपायला सांगायचा आहे आणि परीक्षावर बसल्यावर स्वामींचे स्मरण करून पेपर सोडवायचा आहे। पेपर हा शांत डोकं ठेवून हा पेपर सोडवायचा आहे। मध्ये मध्ये स्वामींना आठवत राहायचे आहे, तुमची परीक्षा उत्तम गेल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थ कायम तुमच्या पाठीशी आहेत असंच नेहमी लक्षात ठेवा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ अशी कमेंट करा।